कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 14 दत्तदासांना अभय प्रदान। मी काही दिवस प्रवास करून मुंताकुल्लू या गावी पोहोचलो। वाटसरूंना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की अजून थोड्या दिवसांचा प्रवास करून मी कुरवपूरला पोहोचू शकेन। श्रीपादांच्या दर्शनासाठी मी खूप आतुर होतो। एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन माझ्याकडे येत होती। मी पंडित नसलो तरी काही धार्मिक व्रतांचे पालन करणारा ब्राह्मण असल्याने मला त्या ताडीचा वास असह्य होत होता। ती व्यक्ती माझ्या दिशेने येत होती, त्यामुळे मला खूप त्रास झाला। मी श्रीपादांचे नाव घेत वेगाने पुढे चाललो होतो, पण ती व्यक्ती खूपच वेगाने माझ्याजवळ येऊन पोहोचली। त्याने विचारले, मी तुझ्याकडे येत असताना तू माझ्यापासून दूर जाणे योग्य आहे का? मी तेवढ्यात म्हणालो, तू कोण आहेस? तुझे माझ्याशी काय काम आहे? यावर तो जोरात हसला। त्याच्या तोंडातून ताडीचा उग्र वास आला। तो म्हणाला, मी कोण आहे ते जाणून घेण्याअगोदर तू कोण आहेस, कुठून आलास, कोणीकडे चाललास हे जाणून घेणे अधिक चांगले आहे। या भागातील ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्याएवढे समर्थ आहेत असे मला वाटले। त्याने रस्त्यावरून येणाऱ्या सर्व लोकांना हाका मारून बोलावून घेतले। लवकरच लोकांचा जमाव झाला। तो जमावात सांगू लागला, सद्गृहस्थ हो, मी या प्रांतात ताडी काढून विकणारा आहे। मी धर्माने जगतो। ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे। मी झाडावर चढून ताडी आणीपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता। तो मला म्हणाला की तो ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची त्याला सवय आहे, परंतु त्याच्याकडे मला देण्यास पैसे नाहीत। थोडी ताडी माझ्या मुखात ओतून पुरेसे पुण्य प्राप्त कर, असेही तो म्हणाला। मी ते मान्य केले। जेव्हा मी काही ताडी ओतण्यास तयार झालो तेव्हा त्याने पाहिले की जवळ लोकांची ये-जा सुरू झाली। सर्व लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला कलंक लागेल म्हणून तो ताडी नाकारीत आहे। माझा वचनभंग झाल्यास मी महापापी होणार। आमच्या जातीच्या लोकांना ताडी ही अमृतासमान आहे। अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने खूप पुण्य। येथे जमलेले सारे लोक ताडी काढणारे गौड जातीचे होते। त्यांनी त्यांच्या जातीच्या माणसाच्या शब्दांना बरीच किंमत दिली। मला बळजबरीने ताडी पाजण्यात आली। नंतर ते सगळे पांगले। ज्याने मला ताडी प्यायला लावली तो अनोळखी माणूसही कुठेतरी निघून गेला। मी मनात विचार करीत होतो, मी उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून दिव्य अवतार घेतलेल्या श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी प्रवास करीत असताना हे नीच पेय प्यालो। माझे ब्राह्मणत्व जळून भस्मसात झाले। परमपवित्र अशा श्रीपादांचे मुखकमल आता कसे पाहू? असे वाया गेले माझे नशीब। प्रारब्ध फार बलवान असते। माझ्या कपाळी विधिलेखच असा होता, तेव्हा वेगळे असे काय होऊ शकेल? मी अत्यंत दुःखी झालो। माझे पाय लडखडू लागले। तोंडाला ताडीचा असह्य वास येत होता। माझ्या शरीराला थोडी धुंदी आली। माझ्या नशिबाला दोष देत मी श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो। मार्गात मला एक झोपडी दिसली। ती तपोभूमी वाटत होती। मी विचार केला की तेथे कोणी महात्मे राहत असावेत। पवित्र लोकांची भेट घेण्यास मी लायक नाही असा विचार मी केला। त्या आश्रमात पाऊल टाकणे मला पसंत नव्हते। झिंगलेल्या स्थितीत त्या पवित्र आश्रमात प्रवेश करणे अत्यंत दोषास्पद आहे असे मला वाटले। मी माझ्या रस्त्याने चाललो असताना एका माणसाने टाळी वाजवून मोठ्याने हाक मारली, अरे शंकर भट्टा, थांब, तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे। मी देवाची लीला पाहून चकित झालो व थांबलो। मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे नेण्यात आले। करुणाभरीत नेत्रांनी श्री स्वामींनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास सांगितले। स्नानानंतर मला मधुर फळे देण्यात आली। खाऊन झाल्यावर त्यांनी मला जवळ बोलावून म्हटले, बेटा शंकर भट्टा, दत्तात्रेयांच्या नव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर अपार करुणा आहे। त्यांची तुझ्यावर किती महान कृपा। त्यांनी तुला आपल्या रोगशामक हस्तांनी दिव्य अमृत पाजले। त्यांना तू चुकीने ताडी काढणारा गौड समजलास। अमृताला भ्रमाने ताडी समजलास। कितीही विचित्र भ्रामकता। जणू काही माझे डोके गरगरत आहे असे मला वाटले। मी पाहत असलेले सर्व विश्व हळूहळू माझ्या डोळ्यांसमोर अदृश्य होत आहे असे मला वाटले। त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटांनी मला कवेत घेतल्याचा अनुभव येऊ लागला। अनंत अशा त्या शक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार रूपी जीव अदृश्य झाला। मी एका विशिष्ट दिव्यानंदात बुडून गेलो। त्यात मी म्हणजे काय हे समजले नव्हते आणि समजणारे नव्हते।
माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नवत दिसत होती. नंतर स्वामींनी माझ्यावर मंत्रजलाचे प्रोक्षण केले. त्यांच्या दिव्य हातांनी पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले. तेव्हा मी सामान्य स्थितीला आलो. काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेतला. मी पूर्व स्थितीला आल्याबरोबर मी स्थूल सृष्टीत बुडलो होतो हे लक्षात आले. श्री स्वामी म्हणाले, पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुलात होतास. तू स्वस्त दारूचे खूप जास्त प्रमाणात सेवन करीत होतास. तुझ्या व्यक्तिमत्वाच्या अगदी आतल्या कोपऱ्यात तुझी ताडी पिण्याची इच्छा अजूनही शिल्लक होती. श्रीपादांचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू ब्राह्मण असूनही नैतिक दृष्टीने पतित झाला असतात. श्रीपादांच्या नजरा अमृत आहेत. तुझ्या कुंडलीत अनेक गंडांतरे दर्शविली आहेत, परंतु श्रीपादांच्या अमृत दृष्टीने ते त्यांच्या तुझ्या नकळत परिहार करीत होते. श्री गुरूंच्या महिमेचे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? वेद सुद्धा महिमा वर्णन करताना मौन झाले. यावर मी म्हणालो, महोदय, मला श्रीगुरूंच्या थोरवीचे वर्णन ऐकायचे आहे. जशा जशा मला गोष्टी कळत आहेत तसा तसा माझा उत्साह वाढत आहे. श्रीगुरू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेणार आहेत. त्यांच्या लीलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. त्यावर स्वामी म्हणाले, बेटा, वेद अंतर्दृष्टीने पाहणाऱ्या ऋषींचे अध्यात्म साधनेचे प्रमुख उद्दिष्ट आध्यात्मिक अंतर्सत्य हे होते. त्यांच्या गूढ शब्दातील प्रमुख शब्द ऋत याचा अर्थ सत्य असा आहे. हे आत्मसत्य व जड वस्तूचे सत्य. वस्तुतः कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्याला सत्य, यज्ञ, जल आणि अन्न असे वेगवेगळ्या नावांनी संबोधन केले आहे. अशाच प्रकारे सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे. सरस्वती नदी भूमीखालून वाहते. हिचे वर्णन करताना सत्य वचनांचा बोध करणारी, सत्याचा बोध करणारी कल्पना व आकलन शक्ती यांनी भरलेली जाणीव यांचा बोध करणारी, महानवाची माहिती देणारी व आपल्या चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले आहे. म्हणून श्रीगुरू हे प्रबोध शक्ती चिरकाल टिकणारा प्रबोधिनी प्रवाह आहेत. त्यांची सत्यवाणी आहे. ते आपल्या चिंतांना प्रकाशित करतात. ते आपल्याला परम सत्य आणि अंतर्ज्ञान स्थिर करतात. वेदातील यज्ञ हे अंतः प्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे. यज्ञ विधीद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवतांना अर्पण करतात. प्रत्युपकाराप्रित्यर्थ त्यांना देवता गोधन, अश्व देतात. गोधन म्हणजे तेज संपदा. अश्व हे शक्ती संपदेचे प्रतिनिधित्व करतात. याप्रमाणेच तपशक्ती प्रदान करतात. वेदातील ज्ञान पात्रजनांना समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे. घृत ही यज्ञविधीमध्ये वापरली जाणारी प्रमुख वस्तू आहे. कडविलेले लोणी किंवा तूप याला शब्दशः अर्थाबरोबरच तेजस्विता असा दुसरा अर्थ आहे. वेदांमध्ये गो या अक्षराचा अर्थ प्रकाश असा आहे. घोडा हे शक्ती, आत्मशक्ती आणि तपश्चरणाच्या शक्तीचे प्रतीक होय. त्यांच्या मंत्रामध्ये ऋषी गायीचे तोंड असलेला घोडा प्राप्त व्हावा असा वर मागतात. याचा अर्थ तेजातील अध्यात्मशक्तीची ऋषी इच्छा करतात असा आहे. त्यामुळे त्याचा अर्थ गो किरणांनी वाढीस लागलेली अश्वशक्ती असा आहे. मंत्रांद्वारे प्रार्थना करून ऋषींनी पुत्रांची आणि संततीची इच्छा केली असे भासत असले तरी त्याला गभितार्थ आहे. पुत्राचा जन्म हा पिढीच्या अंतरशक्तीचे द्योतक आहे. ह्यांचे त्यांनी खालील प्रकारे वर्णन केले आहे. अग्नी हा व्यक्तिशः आमचा पुत्र म्हणून जन्म घेत आहे. अग्नी हा पुत्र असून त्याचा जन्म यज्ञात झाला. तो वैश्विक अग्नी म्हणून सर्व पित्यांचा पिता आहे. अशाच प्रकारे सलील आणि उदक हे शब्द वापरले गेले तेव्हा त्यांना गर्भितार्थ होता. उदाहरणार्थ, सलील अप्रकेतम हे वाक्य घ्या. याचा अर्थ निश्चल महासागरातून अर्थात दिव्यत्वजात आहे असा जडाब्दी नावाचा तमोरुमी समुद्र आपल्या स्वसामर्थ्याच्या जोरावर दिव्यत्वाचा आकार घेत आहे. या अर्थाने सलील शब्दाचा वापर केला गेला. याचे वर्णन महासागर असेही केले गेले.
एका सूक्तामध्ये ऋषींनी असे जाहीर केले आहे की सरस्वती तिच्या अंतस्थ ज्ञानाच्या किरणांतून वरील स्तरांतील जलाचे आपल्याला प्रदर्शन करते. वेदांमध्ये उल्लेखिलेल्या 7 स्तोत्रास्विनींना कवितार्थ आहे. त्या स्वर्गाचे ऐश्वर्य आहेत. पाण्यात वास्तव्य करणारे ज्ञान विश्वाचे जीवन असते असे पराशरांनी प्रतिपादन केले आहे. गोचे हरण करणाऱ्या दरोडेखोरांना वृत्त किंवा दस्यू असे म्हणतात. वृत्र हा दैत्य तेजस्वितेला, अंतिम सत्य आणि वरच्या दर्जाच्या जाणीवांना झाकाळतो आणि गुप्तपणे आपल्या नियंत्रणाखाली ठेवतो. अशी नीच कृत्ये करणारे आत्मेस फक्त वृत्त असतात. ते दस्यू असतात. त्या अंधकाराच्या त्या शक्ती असतात. सत्य ज्ञानाचा शोध घेणाऱ्यांचे ते महाशत्रू असतात. औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान. श्री नृसिंह सरस्वतींच्या अवताराचा महिमा. बेटा, श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास व प्रल्हादाचे रक्षणास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले व त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले. प्रल्हाद राजा झाला. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली. त्याने औदुंबर वृक्षाचा आकार घेतला. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. एके दिवशी औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत श्री दत्तात्रेय प्रकट झाले व प्रल्हादाला ज्ञानबोध केला. प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी स्वारस्य असल्याचे जाणून घेऊन श्री दत्त यांनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील आणि द्वैत सिद्धांतांच्या विचारधारेचा प्रचार करशील असा आशीर्वाद दिला. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणांवर पडून वर मागितला. तेव्हा दत्तात्रेयांनी वचन दिले की प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी ते सूक्ष्म रूपात राहतील. त्याच्यातून ते नृसिंह रूपात प्रगट झाल्याने ते कलियुगात नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेतील. या सर्वांचे निवेदन पैंग्य ब्राह्मणमध्ये केले होते. आता हे पैंग्य ब्राह्मण फक्त हिमालयातील 7 महर्षींच्या तपस्येची भूमी असलेल्या शंबल ग्रामाजवळ उपलब्ध आहे. हे फक्त हिमालयातील काही प्रांतात उपलब्ध आहेत. इतर प्रांत त्याला पारखे झाले आहेत. ते तिथे आहेत किंवा नाहीत असा प्रश्न उपस्थित झाल्यावर ते तिथे आहेत हे दर्शविण्यासाठी त्या निर्जीव खांबातून भावनिक अवतार वर आला. तो क्रुद्ध अवतार म्हणजे श्री नृसिंह स्वामी. तशाच पद्धतीने कलियुगात जेव्हा अशुद्ध मनाचे लोक देव आहे किंवा नाही असा विपर्यस्त वादविवाद उचलून धरतील, तेव्हा परमेश्वर श्री नृसिंह सरस्वती ह्या नावाने अवतार घेऊन फक्त त्यांचे अस्तित्व सिद्ध करणार नाहीत, तर प्रल्हादाचे केले तसे भक्तांचे रक्षण सुद्धा करतील. नंतर श्री स्वामींना विचारले, महाराज, पिठिकापुरम येथे श्रीपादांचे दर्शन आपण घेतले आहे का? त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी माझे मन उचंबळून येत आहे. श्रीपादांचा महाचमत्कार. स्वामी असे म्हणाले, माझे बालपणापासून अडखळत तोत्रे बोलणे होते, त्यामुळे सर्व लोक माझी थट्टा करीत. याशिवाय एका विचित्र रोगाने माझ्यावर हल्ला केला. 5 वर्षापासून तो आजार वाढू लागला. 1 वर्ष लोटल्यावर 10 वर्षे उलटल्यासारखे शरीर व्हायचे. मी 10 वर्षाचा झालो तेव्हा 50 वर्षाची लक्षणे दिसू लागली. पिठिकापुरममध्ये बापनाच्या देखरेखीखाली यज्ञ करण्यात आला. ब्राह्मणांना उदारपणे संभावना देण्यात आल्या. विद्वानांना मुक्तपणे दक्षिणा देण्यात आल्या. अनेक लोकांकडून श्रीपादांच्या लीलांची थोरवी ऐकून माझ्या वडिलांनी मला देखील यज्ञासाठी नेले होते. त्यावेळी त्यांचे वय 6 वर्षापेक्षा जास्त होते. यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते. ते सर्व तूप एका वृद्ध ब्राह्मणाच्या ताब्यात ठेवण्यात आले. तो गृहस्थ नुसताच कृपण नव्हता, तर लोभी सुद्धा होता. तुपातील 1/4 भाग त्याने आपल्या घरी गुपचूपपणे लपविला व 3/4 भाग यज्ञकार्यासाठी पाठविला. यज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञ करणाऱ्या पुरोहितांना तूप पुरेसे होणार नाही असे वाटले. त्यावेळी त्वरित तूप आणणे कठीण होते. यज्ञाला अशी विघ्ने आल्याने ती खेदाची बाब झाली. श्री बापनार्यांनी श्रीपादांकडे शांत मुद्रेने पाहिले. तेव्हा श्री श्रीपाद म्हणाले, काही चोर सत्ताधिकार घेऊन माझे धन चोरण्याचा विचार करीत आहेत. माझ्या नावाने पिठिकापुरममध्ये मोठ्या दरबाराची स्थापना होणार आहे. मी या चोरांना आत येऊ देईन. जेव्हा ते चोरलेले धन घेऊन बाहेर येतील तेव्हा मी गुप्तपणे दाराजवळ उभा राहीन आणि मोठ्या काठीने त्यांना मारीन. त्यामुळे काही लोक घटनास्थळीच मरतील, इतर काही धन टाकून दूर पळतील.
ज्येष्ठादेवी बरोबर त्या चोरांच्या घरात राहण्याची मी शनीश्वरांना आज्ञा करतो. श्री श्रीपादांचे शब्द कोणालाही समजले नाही. ते भविष्यात घडणाऱ्या काही घटनांविषयी सांगत आहेत असा त्यांनी विचार केला. दरम्यान श्री श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून त्यांच्याकडून ताडपत्रावर असे लिहून घेतले, आई गंगा माते, यज्ञ चालण्यासाठी लागणारे तूप द्यावे. तुझे ऋण आमचे आजोबा श्री व्यंकटप्या श्रेष्ठी देऊन टाकतील. ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा. ते पत्र श्रेष्ठींना दाखवण्यात आले. त्यांनी मान्य केले. त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण ते पत्र घेऊन पादगया तीर्थावर गेले. त्यांनी ते पत्र तीर्थराजात समर्पित केले. त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले. वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले गेले. त्या पाण्याचे सर्वांच्या नजरेसमोर तूप झाले. यज्ञ यशस्वीपणे संपन्न झाला. वचनाप्रमाणे श्री श्रेष्ठींनी त्या पात्रांमध्ये पूर्णपणे तूप भरून ते पादगया तीर्थात समर्पित केले. तूप ओतत असताना ते पाण्यात बदलले. माझ्या वडिलांनी माझी दुःस्थिती श्री श्रीपादांना सांगितली. ते म्हणाले, काही वेळ थांब, मी तुझा शारीरिक रोग बरा करीन, तोतरेपणाही काढून टाकीन. एक घर जाळायचे आहे, त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे. त्यांच्या मार्गाचे पूर्व भाकीत करता येत नाही. तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला. तो आतून घाबरला होता. त्याला आतून भीती वाटत होती की तूप चोरल्यामुळे आपली हानी होईल काय. काही वेळ तो विचार करत होता की श्रीपादांसमोर तूप चोरल्याचे कबूल करणे योग्य होईल का. तो एका पक्क्या निर्णयापर्यंत पोहोचला की काहीही घडले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच निष्पन्न होईल. त्या दोघांमध्ये एक मजेदार चर्चा झाली. श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, प्रिय वृद्ध मानवा, तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात. एक घर जाळावयाचे आहे, त्यासाठी अचूक मुहूर्त काढावा. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, गृहनिर्माणासाठी व भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात, परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात. श्रीपाद म्हणाले, चोरी करायला व गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात. तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही. अशुभ मुहूर्तांना व अभागी काळात अशा घटना घडतात की नाही हे मला माहीत नाही. श्रीपाद म्हणाले, मग असा अशुभ काळ आता चालला आहे काय. तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, आता असा वाईट काळ चालला आहे. श्रीपाद उद्गारले, वृद्धा, किती शुभ वार्ता तुम्ही सांगितलीत. पवित्र यज्ञासाठी जमविलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले. अग्निदेवाची भूक शमली नाही. न्यायानुसार त्यांच्या मालकीचे तूप व त्याबरोबर घर देखील ते दहन करीत आहेत. ते आनंदाने नृत्य करीत आहेत. श्रीपादांचे शब्द ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला. थोडक्या वेळात त्याचे घर भस्मसात झाले. श्री श्रीपाद म्हणाले, तुझ्या जाळलेल्या घरातील थोडे भस्म घेऊन ये. श्री श्रीपाद अनुग्रह करून वरदान देण्यास तसेच संतापाने हानी घडविण्यास समर्थ असल्याचे त्या वृद्ध ब्राह्मणास जाणवले. म्हणून त्याने निमूटपणे भस्म आणले. श्रीपादाने ते भस्म पेल्यातील पाण्यात मिसळून ते पिण्याची मला आज्ञा केली. त्यांनी 3 दिवस असे करण्यास सांगितले. आम्ही श्री बापनाऱ्यांच्या घरी 3 दिवस पाहुणे होतो. माझ्या शरीरातील विचित्र आजारासहित माझा तोतरेपणा पूर्णपणे नाहीसा झाला. मी निरोगी झालो. श्रीपादांनी आपला दिव्य शुभ हस्त माझ्या मस्तकावर ठेवला व शक्तिपात करून मला धन्य केले. त्यानंतर श्री श्रीपाद म्हणाले, आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध व्हावे. तू गृहस्थाश्रम स्वीकारावा व लोकांना सदाचरणाची शिकवण देऊन तरुण जावे. तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी संयुक्तपणे व्यापार करीत होतात. व्यवसायात शत्रुत्व वाढले व दोघे एकमेकाची हत्या करण्याचा प्रयत्न करीत होतात. एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याला तू प्रेमाचे ढोंग करून खीर खाऊ घातलीस. त्या खीरीत तू विष कालवले. त्या वृद्ध ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर प्याली आणि तो मरण पावला. त्याच वेळी तुला माहीत नसताना त्या वृद्ध ब्राह्मणाने काही कामगार लावले व तुझे घर जाळले. तुझे घर जळून भस्मसात झाले. आपल्या घरी तू आल्यावर सर्व काही नष्ट झाल्याचे पाहून हृदयशूलाने तू मरण पावलास. पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास. तुझे घर पूर्वजन्मी या वृद्ध ब्राह्मणाने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून गेले. या लीलांनी मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले. श्री श्रीपादांचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर मी घरी परतलो. मी वेदशास्त्र संपन्न पंडित झालो. त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंहवर्माने नवीन घर बांधून दिले.
केवळ श्रीपादांच्या कृपाप्रसादानेच आमच्या दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले. त्यांच्या लीला दिव्य होत्या. त्या वृद्ध ब्राह्मणाला नवे घर मिळाले. माझा आजार नाहीसा झाला, तोत्रेपणाही दुरुस्त झाला आणि मी विद्वान झालो. श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्ण देखरेखीखाली कुरुक्षेत्राचे युद्ध व्हावे त्याप्रमाणे तो यज्ञ झाला. शिवांच्या अनुपस्थितीत संपन्न झालेल्या दक्ष यज्ञाचे रूपांतर रणभूमीत झाले. धर्माच्या सूक्ष्मतेची नोंद घेणे चांगले असते. दत्तानंद पुढे म्हणाले, बेटा शंकरभट्टा, सर्व देवता तेजातून निर्माण झाल्या आहेत. अदितीचे अमर्याद स्वरूप आहे. देवता तिची अपत्य आहेत. देवताच मानवाच्या प्रगतीला विकासाला कारक आहेत. देवता मानवाला तेज देतात. त्या मानवाच्या आत्म्यांवर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात. त्या सत्य पोषक असतात. त्यात सत्य लोकांच्या निर्मात्या आहेत. मानवाच्या पूर्ण मोक्ष व ब्रह्मानंदास अडथळा निर्माण करणाऱ्या वाईट शक्तींना त्या एकत्र आणतात. ऋषींनी देवता साक्षात्कारांच्या नंतर त्यांचे विविध कार्य पाहून त्यांचे विविध नावांनी वर्णन केले. वेदांमध्ये वापरलेल्या शब्दांना विशेष अर्थ आहे. लौकिक अर्थाने अश्व म्हणजे घोडा, पण वेद ऋषींना अश्व हे जीव चैतन्य, जड चैतन्य, मन चैतन्य प्रदर्शित करणाऱ्या प्राणमय चैतन्याचे तसेच आत्मशक्ती व जीव श्वास शक्तीचे प्रतीक आहे. हे क्रियायोगाचे रहस्य आहे. शब्द समूह सुद्धा वनस्पती व पशुप्रमाणे जीवराशी आहेत. ती वाक्रूपे मुळीच मानवी बुद्धीतून निर्माण झालेली नाहीत. ती सर्व विपुल प्रमाणात उद्भवणारी उत्पादने आहेत. ती काही ध्वनी बीजांमधून निर्माण होतात. ते शीघ्र विकसित सजीव ध्वनी आहेत. ते व्याकरणातील धातूंची अगणित संतती आहे. त्यांचा विकास भरपूर असून विविध समूह, वर्ग, वंश, घराणी, परिवार यात त्यांचे विभाजन होते. शब्द रचनांमध्ये प्रत्येकाला उत्तम विकसित बांधणी व मानसशास्त्रीय इतिहास असतो. ब्राह्मण भूलोकीच्या देवता का आहेत? वेद ऋषींच्या परिभाषेनुसार भाषा ही सर्वप्रथम वायू व अग्नी यांच्यापासून निर्माण झाली, इंद्रापासून नाही. प्राणेंद्रियांच्या प्रवृत्तीपासून मनाचा उगम झाला. ज्ञानेंद्रियांचा सहकार व असहकारानुसार मनबुद्धीची घडण झाली. फक्त याच विकसित पद्धतीत शारीरिक अवयव व जाणीवा यांच्या अनुसरणाने भाषा अध्ययनाचा प्रयोग विकसित झाला. बेटा, सर्व देवता मंत्रस्वरूप आहेत. हे सर्व विश्व देवताधीन आहे. त्या देवता मंत्राधीन आहेत. ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या अधीन आहे. म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरील देवता आहेत. सुरुवातीला साधारणपणे मर्यादित स्वरूपाचे प्राथमिक भाव व्यक्त करण्यासाठी शब्दाचा मानवाला उपयोग होऊ शकतो. प्रकाश, गमन, स्पर्श, शीत आणि उष्ण, प्रसरण, बलप्रयोग, गती इत्यादी पंचेंद्रियांनी ग्रहण केलेल्या भावांचा प्राथमिक भावात अंतर्भाव होतो. तथापि माणसाच्या बुद्धीच्या विस्ताराबरोबर भाषेतील भाववैविध्यता आणि निश्चयात्मकता हळूहळू वाढीस लागते. याचा अर्थ अस्पष्टपणाकडून तीव्र निश्चयात्मतेकडे, भौतिक वस्तूंपासून मानसिक वस्तूंपर्यंत, ज्ञात गोष्टींपासून अज्ञात गोष्टीपर्यंत अशा प्रकारे भाषेचा विकास व प्रगती होते. पवित्र ग्रंथ वाचन विशेष फलदायी. पवित्र ग्रंथांचे वाचन करणे अतिशय हितप्रद असते. श्री श्रीपादांच्या पवित्र चरित्राचे लिखाण करण्यासाठी तुझी नेमणूक झाली आहे. जरी तू ते संस्कृतमध्ये लिहिलेस तरी श्री श्रीपादांच्या मातृभाषेत तेलुगू भाषेत ते कालांतराने अनुवादित केले जाईल. त्याच्या पारायणाचे फळ सारखेच आहे. ते कुणीही कोठेही वाचत असताना तेथे श्री श्रीपाद सूक्ष्म रूपाने राहून श्रवण करतात. या संबंधीची एक कहाणी उदाहरण म्हणून सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. श्री श्रीपाद 7 वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार करण्यात आला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनाचार्यांच्या आनंदाला तर सीमा नव्हती. पण दत्तदास नावाच्या नीच चांडाळ जातीतील मालदासरी भिक्षूला त्या भव्य समारंभाला प्रत्यक्ष हजर राहून तो पाहण्याची संधी नव्हती. तो अत्यंत बहिर्जातीचा असल्याने त्याला ती संधी मिळाली नाही. त्याने आपल्या सर्व जाती बांधवांना त्याच्या घरी बोलाविले आणि सांगितले की तो दत्तचरित्र सांगेल. ते सर्व जण मोठ्या उत्सुकतेने त्याच्या घरी पोहोचले. दत्तदासांनी अशा प्रकारे दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली. प्राचीन युगात त्या परमज्योतीने अनसूया माता आणि अत्री महर्षी यांचे पुत्र म्हणून जन्म घेतला.
तीच सांप्रत या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून पीठिकापुरममध्ये अवतरली. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मंगल हो. दत्तदासांकडे श्री गुरूंबद्दल यापेक्षा अधिक सांगण्यासाठी विद्वत्ता नव्हती. तीच कथा ते पुन्हा पुन्हा सांगत होते आणि श्रोते देखील तन्मय होऊन ऐकत होते. असे 53 वेळा झाले. दत्तदासांवर श्री श्रीपादांची अमृतदृष्टी पडली. उपनयन संस्कार संपन्न झाल्यानंतर श्री श्रीपाद तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच मालदासरीच्या घरी जाणार आहेत. बापनाऱ्यांनी कारण विचारले. श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला 1 अध्याय असे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत असा निष्कर्ष काढला पाहिजे. माझ्या चरित्रातील 53 अध्याय भक्ती व मेहनतीने पूर्ण करणाऱ्यांना देण्यासाठी असलेले सद्फलित मी लगेच त्याला दिलेच पाहिजे. श्रीपादांच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही. श्रीपादांना दत्तदासाकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेव्हा श्रीपाद क्रोधावेशाने म्हणाले, तुम्ही ज्या लोकांना जातीहीन चांडाळ म्हणून क्रूरतेने दाबून टाकीत आहात त्यांच्यावर माझी उदंड कृपा येणाऱ्या शताब्दीमध्ये राहील. पुढील शतकात ते उन्नत स्थितीत राहतील. येणाऱ्या शतकांमध्ये तुमच्यापैकी बहुसंख्य ब्राह्मण नोकरी पेशाचे गुलाम होतील व धर्म आणि कर्म मार्गातून भ्रष्ट व पतित होतील. माझे शब्द दगडावरील आज्ञांप्रमाणे आहेत. त्यातील एक अक्षरही बदलले जाऊ शकत नाही. तथापि तुम्हा ब्राह्मणांमधील जे सदाचरणाने राहतात व जे दत्तभक्त आहेत त्यांचे मी पापण्या जसे डोळ्यांचे रक्षण करतात तसे मी नक्की रक्षण करीन. श्रीपादांच्या क्रोधावेशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने श्री श्रीपाद शांत झाले व त्यांनी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी श्री श्रीपाद त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दत्तदासाच्या घरी प्रकट झाले. त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली. त्यांनी त्यांना दिलेले दूध उत्कट प्रेमाने पिले. त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी मधुर फळांचा प्रसाद वाटला. दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला श्री श्रीपादांनी आशीर्वाद दिला. बेटा शंकरभट्टा, पाहिलेस का श्री श्रीपादांचे दिव्य प्रेम? ते भावनेनेच संतुष्ट होतात. त्यांना कुल पार्श्वभूमीशी, गोत्राशी, भौतिकातील परिस्थितीशी घेणे नाही. दत्त प्रसाद जरी निम्न जातीच्या व्यक्तीने दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार केला पाहिजे. अनादर दाखविल्यास कष्ट व हानी भोगाव्या लागतील. श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. दत्तदासांच्या घरी श्रीपादांनी सांगितलेल्या वचनांचे काळजीपूर्वक श्रवण करा. 1. माझ्या चरिताचे भक्तिपूर्वक पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. 2. मन, वाचा व कर्म यांनी मला समर्पित असलेल्या व्यक्तीचे मी डोळ्याच्या पापण्या रक्षण करतात तसे रक्षण करतो. 3. श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा घेतो. माझे आगमन हे दिव्य रहस्य आहे. 4. माझे निरंतर ध्यान करणाऱ्यांची सर्व कर्मे मी भस्म करून छोटे ढीग करतो. जरी अनेक जन्मांपासून कर्मे संचित असली तरी ती मी जाळून टाकतो. 5. अहो रामचंद्रा, अन्न असा विलाप करणाऱ्यांना अन्न दिल्यास मी नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरांमध्ये श्री महालक्ष्मी तिच्या संपूर्ण दिव्य कलांनी चकाकत असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा अनुग्रह सदैव तुमच्यावर राहील. 8. तुम्ही कोणत्याही देवता स्वरूपाची आराधना केली किंवा कोणत्याही सद्गुरूचा आश्रय घेतला तरी मला ते समज आहे. 9. तुमच्या सर्व प्रार्थना मलाच पोहोचतात. माझा अनुग्रह तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे किंवा तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. 10. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नाव व रूप नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप कडक अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. 11. हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. महायोगी व महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात. ते सर्व माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझा आश्रय घेतल्यास मी तुम्हाला धर्म मार्गाचा व कर्म मार्गाचाही बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी तुमचे नेहमी रक्षण करतो. अध्याय 14 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.